शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. भुजबळ साहेब, तुमच्या आयुष्यातला संघर्ष खरंच खूप मोठा आहे. तुमच्या ज्ञानासमोर आमच्यासारख्यांचं ज्ञान कसपटा समान आहे. पण जर तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरला विरोध करत असाल तर तुमच्या काही टेक्निकल चुका आहेत त्या हायलाईट करणं भारतीय म्हणून माझं कर्तव्य आहे. जीआरचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा असतो, तुमच्या सकट. लोकशाही व्यवस्थेत मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 164(2) नुसार ज्यावेळेस मंत्रिमंडळात एखादा निर्णय होतो त्यावेळेस त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांची असते, तुमच्या सकट. ज्यावेळेस मंत्रिमंडळात एखादा जीआर अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतो त्या निर्णयानंतर त्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला त्या जीआर विरोधात सार्वजनिकरित्या किंवा प्रसार माध्यमांमध्ये उघड अधिकृत नाराजी व्यक्त करायला सक्त मनाई असते, तुमच्या सकट. एखाद्या मंत्र्याला राज्य सरकारचा एखादा निर्णय पटत नसेल, नाराजी व्यक्तच करायची असेल तर आपली नाराजी जाहीर करायच्या आधी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. आणि तो मंत्री जर स्वतःहून राजीनामा देत नसेल, असाच कंटिन्यू विरोध करत असेल, कोणाचंच ऐकत नसेल, तर मग अशा मंत्र्याच्या राजीनाम्याची शिफारस स्वतः मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे करतात आणि त्यानंतर त्या मंत्र्याची त्या पदावरनं हकालपट्टी होते, तुमच्या सकट. Allow to rest for a while water.